महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आजपासून इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। भाजपकडून जवळपास 3000 जणांनी इच्छुक म्हणून आपले उमेदवारी अर्ज जे आहेत ते पक्षाकडे सादर केले। आपण पाहतोय की पक्ष कार्यालयाच्या बाहेर सगळे पुणे शहरातल्या प्रत्येक प्रभागामधल्या कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। अनेक जण भाजपमधून जे आहेत ते पुणे महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि भाजप पक्ष कार्यालयाच्या बाहेर आपण पाहतोय की या सगळ्या इच्छुकांच्या मुलाखती आजपासून जे आहेत त्या सुरू होत आहेत। आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला भाजपचे शहराध्यक्ष असतील, त्याचबरोबर ज्यांच्यावरती निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलेली आहे अशा गणेश बिडकर या सगळ्या इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पक्ष कार्यालयामध्ये सकाळपासूनच या सगळ्या इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। प्रभागानुसार आपण पाहतोय की सगळ्या मुलाखती ज्या आहेत त्या पार पडत आहेत। सुद्धा भाजपचे शहराध्यक्ष असतील, त्याचबरोबर गणेश बिडकर हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला इच्छुकांच्या मुलाखती घेताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहतो की पक्ष कार्यालयामध्ये या ठिकाणी सध्या इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि आजपासून पुणे महानगरपालिकेच्या भाजपच्या खरं तर अधिकृतरित्या या सगळ्यांना सुरुवात होते असं म्हणावं लागेल। स्वतः आपण पाहतोय की शहराध्यक्ष इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत। मोठी गर्दी आहे, जवळपास 3000 अर्ज आलेले आहेत। भाजपची सगळी तयारी पूर्ण झालेली दिसते। आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी अर्ज दाखल केलेत। गेले 2 दिवस आम्ही 41 प्रभागांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रभागशहा बैठका, मॅरेथॉन बैठका घेतल्या आणि आजपासून मुलाखतींचा कार्यक्रम सुरू झालाय। पुढचे 3 दिवस या मुलाखती चालणार आहेत। आज सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत या मुलाखती अशा सलग 3 दिवस। भाजप स्वबळावरती लढणार अशा पद्धतीची एक चर्चा आहे। याआधी तुमच्याकडे जवळपास 100 नगरसेवकांचं संख्याबळ होतं। राज्यामध्ये युती आहे, शिवसेनेची युती होईल का पुणे शहरात? नाही, राज्यात महायुतीचा पॅटर्न राहणार। आम्हाला तसे सूचना आलेल्या आहेत आणि महायुतीचा धर्म आम्हीही पाळणार आहोत। तो पॅटर्न काय असेल, कशा पद्धतीने असेल याच्या बाबत अजूनही स्पष्टता नाही। आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यावरती निर्णय करू। नाही, मात्र मग एवढं सगळं संख्याबळ असताना तुम्ही मग शिवसेनेला किती जागा देणार किंवा मग जास्त जागांचा प्रस्ताव आला तर मग करायचं काय? ते असं म्हणतात की आमच्याकडे सुद्धा स्वबळाची तयारी आहे। मग भाजप आणि शिवसेनेचं काय जमणार आहे? नाही, स्वबळाची तयारी ही शिवसेनेची भूमिका नाहीये। कोणीतरी एक जण म्हणतं आणि उठून त्यांनी म्हणावं की मी सगळ्या जागा लढणार, असं होत नसतं। भाजप हा मोठा पक्ष आहे। सगळ्या प्रभागामध्ये आमच्याकडे कार्यकर्ते आहेत। सर्व प्रभागात आमच्याकडे 41 प्रभागात मोठ्या प्रमाणात अर्ज आलेत आणि आज आम्ही सर्वांच्या मुलाखती घेणार आहोत। परंतु राज्यातले वरिष्ठ नेते, भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, हे महायुती म्हणून एकत्र बसतील, निर्णय करतील आणि आम्हाला तशा सूचना देतील। नाही, मग मात्र आता राज्यामध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सुद्धा पक्ष आहे। राष्ट्रवादी सोबत काय युती होणार आहे का? त्या संदर्भातलं स्पष्टपणे आपण काय सांगितलेलं आहे का किंवा राष्ट्रवादी महायुतीमध्ये असेल का? नाही, शेवटी राज्यात महायुती म्हणून आम्ही तिघं एकत्र आहोत। आरपीआय आमच्या सोबत आहे। लोकसभेला, विधानसभेला आम्ही एकत्र लढलोय। महानगरपालिकेला सुद्धा आमची एकत्र लढायची तयारी आहे। अद्यापही असा कोणताही प्रस्ताव मित्रपक्षांकडनं आलेला नाहीये आणि आला तर आम्ही त्याच्यावरती सकारात्मक विचार करू। मात्र जर आला नाही तर मग मात्र स्वबळाची तयारी आहे। आज मितीला आम्ही सर्व प्रभागांमध्ये चाचपणी करतोय। सर्व प्रभागांमधनं आमच्याकडं मुलाखती चालू आहेत। आपण पाहतोय की संपूर्ण प्रभागामध्ये भाजपची तयारी जी आहे ती सुरू आहे। शिवसेनेची स्वबळावरती लढण्याची भूमिका नाही। मात्र जर कदाचित राज्यामध्ये महायुती आहे आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव पुण्यामध्ये आला तर मग मात्र आम्ही चर्चा करू अशी प्रतिक्रिया धीरज घाटेंनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।